नमस्कार. नारी शक्तीच्या प्रेरणादायी कथा या आपलं रावेर मीडियाच्या नवरात्री निमित्तच्या विशेष भागात अखेरच्या सत्रात आज आपण खिरोदा इथं आलो आहे. खिरोदा हे स्वातंत्र्य चळवळीपासून अगदी आता अलीकडेपर्यंत राजकारण आणि शिक्षण सहकार या साऱ्याच क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य असं नाव आहे. आणि इथल्या अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर प्राध्यापिका प्रतिभाताई बोरोले ज्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत. पण त्यापूर्वी आपण त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा बघूया. प्राचार्या डॉक्टर प्रतिभा बोरोले, अध्यापक विद्यालय खिरोदा येथील प्राध्यापिका. 1987 मध्ये इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी खिरोदा येथे DEDला ॲडमिशन घेतली आणि तिथेच त्यांनी शिक्षिका म्हणून आपलं काम सुरू केलं. त्यानंतर अध्यापक विद्यालयामध्ये त्यांना संधी मिळाल्यानंतर त्यांनी BA, B.Ed, MA, M.Ed, MPhil आणि PhD अशी टप्प्याटप्प्याने विविध पुढील अभ्यासक्रम आणि शिक्षण देखील त्यांनी घेतलं. 2017 मध्ये त्यांना पंचायत समिती सदस्या म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. एक प्रथितयश लेखिका आणि मार्गदर्शिका म्हणूनही त्यांची ओळख आहे. अध्यापक विद्यालयात शिक्षिका म्हणून आणि प्राचार्य म्हणून काम करत असताना अनेक गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षक त्यांनी घडवले आहेत. महिलांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर कुटुंबातून आपल्या परिवारासह सगळ्यांना पुढे घेत अन्य सगळ्या महिलांना संघटित करून एक चांगला संदेश त्यांनी आपल्या कार्यातून दिला आहे. आपण थेट त्यांच्याशीच बातचीत करून त्यांच्या कार्याचा सविस्तर आढावा आपण घेऊया. BEd पासून शिक्षण घेत थेट शिक्षण क्षेत्रातली सगळ्यात उच्च अशी PhD पदवी मिळवलेल्या प्रतिभाताई बोरोले यांच्या कार्याचा परिचय आपण आत्ताच विविध छायाचित्रांच्या माध्यमातून आपण पाहिला. आता आपण थोडा विस्तृत चर्चा करण्यासाठी थेट त्यांच्याशी आपण संवाद साधूया. ताई नमस्कार. नमस्कार. ताई, एवढं सगळं अगदी DEd पासून तर PhD पर्यंतचं काम आपण या क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात केलं आहे. पण त्याआधी आम्हाला तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घ्यायला आवडेल. कसं होती तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी परिस्थिती, तुमच्या माहेरची पण आणि नंतर सासरची पण? माझं लहानपण जे आहे ते सर्व साळवा तालुका धरणगाव या गावी गेलेलं आहे. साळवा या गावी प्राथमिक शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर माझी कौटुंबिक परिस्थिती सांगायची झाली तर मी अतिशय सामान्य कुटुंबातली महिला आहे. माझे आईवडील शेतकरी होते आणि माझे आजोबा जे आहेत ते स्वातंत्र्य सैनिक होते त्या काळामध्ये. आणि त्यांनी स्वातंत्र्य सैनिकाच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण घराला एक वेगळं वळण आणि शिस्त लावलेली होती. आणि त्या शिस्तीच्या तालमीमध्ये आम्ही वाढलो. बालपणीच्या याच्यामध्ये अनेक ज्या बाळकडू आहे ते बालकडू त्यांनी आम्हाला लहानपणीच दिलेले होते की आपण राष्ट्रासाठी काही केलं पाहिजे, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यासाठी काही केलं पाहिजे असं आमचे आजोबा आम्हाला नेहमी सांगायचे. आणि आम्ही त्यातूनच मग पुढे शिक्षण घेतलं. आम्ही 2 भाऊ, मला 2 भाऊ आणि मी एकटी, आणि माझे आई वडील. माझे वडीलसुद्धा शेतकरी होते. त्यांचंसुद्धा BSc पर्यंत शिक्षण झालेलं होतं. आई 11वी मॅट्रिक शिकलेली आहे. आईचं त्या काळातलं शिक्षण संस्कृतमधून झालेलं आहे. आणि असा एकूण हा आमचा छोटासा परिवार. आणि या परिवारामध्ये प्राथमिक शिक्षण मराठी शाळेमध्ये घेतलं 4थी पर्यंत आणि नंतर 10वी पर्यंतचं शिक्षण माध्यमिक विद्यालयामध्ये न्यू इंग्लिश स्कूल या स्कूलमध्ये घेतलं. आणि कुटुंबातली परिस्थिती म्हणायची तर अतिशय सामान्य कुटुंब, आर्थिकदृष्ट्या जेमतेम परिस्थिती. आणि अशा कुटुंबातून आईवडिलांनी आम्हाला शिक्षणातून घडवलं. आणि त्यानंतर मग मला 10वी झाली माझी. आणि 10वी नंतर मी इकडे मला चांगले मार्क्स मिळाले आणि जिल्हा परिषदमध्ये DEDचा फॉर्म भरला. आणि खरं तर आईचीच इच्छा होती की माझ्या मुलीने शिक्षिका व्हावं, माझ्या लेकीने शिकावं. मी नाही शिकू शकली तर माझी लेक तरी शिकली पाहिजे. आणि या तळमळीने ती स्वतःच माझ्यासोबत जिल्हा परिषदमध्ये आली
आणि माझा फॉर्म भरून घेतला आणि माझं तेव्हापासूनच खरं मी माझं परमभाग्यला सुरुवात झाली असं समजते. आणि 10वी नंतर मग माझा इकडे खिरोद्याला DEDला नंबर लागला. म्हणजे तिथून खिरोद्याला तुम्ही आलात आणि तिथून इथेच राहिला मग कायम आणि खिरोद्यात? इथेच आल्यानंतर अच्छा. माझा सर्व प्रवास जो आहे तो इथेच सुरू झाला. इथे आल्यानंतर मला माझी भक्कम अशी साथ मला माझ्या पतीची मिळाली. TG बोरुले सर, सर्वांना परिचित असं व्यक्तिमत्व आहे आणि सरांनी मला सर्व बाबतीत इथे सपोर्ट केला. इथल्या कौटुंबिक परिस्थितीचं सांगायचं झालं तर इथलीही परिस्थिती जेमतेम होती. त्या काळामध्ये आम्ही सरांनाही काही पगार नव्हता आणि आम्ही त्या परिस्थितीतून 10वी झाली आणि 10वी नंतर मग साहेब, परमपूज्य साहेब आणि स्वर्गवासी कुसुमताई चौधरी यांच्या प्रेरणेतून, यांच्या मार्गदर्शनातून, यांच्या आशीर्वादाने आमचं एकमेकांचा परिचय झाला. परिचय जाऊन आमचं लग्नसुद्धा येथे करून देण्यात आलं आणि या कुटुंबाशी माझी एक चांगली नाळ जोडली गेली. या कुटुंबात प्रवेश केल्यानंतर, बोरुले कुटुंबात प्रवेश केल्यानंतर माझे इथे सासरेसुद्धा एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून होते. ते शिक्षक होते, प्राथमिक शिक्षक असल्यामुळे त्यांची कडक शिस्त होती. घरामध्ये संस्काराचे बाळकडू तर होतेच आणि सरांच्या 5 बहिणी होत्या आणि सर एकटे, असा एक मोठा परिवार हा होता आणि या परिवाराशी आम्ही एकत्रितपणे अगदी गोडी गुलाबीने राहत होतो. अच्छा. म्हणजे माहेर आणि सासर अशा दोन्ही कुटुंबामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचा वास्तव्य लाभलं, तुम्हाला सहवास लाभला, राष्ट्रभक्तीचं बाळकडू तुम्हाला लहानपणापासून मिळालं, हे खूप एक चांगला मुद्दा या ठिकाणी सांगता येईल आपल्याला. DED तुम्ही इथं केलं, नंतर तुमची शिक्षक म्हणून कशी सेवा मग सुरू झाली? हां, DED म्हणून माझं शिक्षण झाल्यानंतर मग लग्न झालं. 1989 मध्ये लग्न झाल्यानंतर 13 मे 1989ला लग्न झाल्यानंतर मग आता पुढे संसाराचा उदरनिर्वाह कसा भागवायचा म्हणून मग लोकसेवक पूज्य बाळासाहेब चौधरी यांच्याच आशीर्वादाने एक उदडी या गावामध्ये विना अनुदानित तत्वावर शाळा ओपन केली गेली आणि त्या शाळेची संपूर्ण जबाबदारी माझे मिस्टर पती तुकाराम बोरुले यांच्यावर दिली गेली. मग साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही दोघं जण ही शाळा सुरू करायची. मग आम्ही 15 ऑगस्ट 1989ला उदडी गावामध्ये गेलो. गावामध्ये गेल्यानंतर तिथे ती शाळा सुरू केली. पहिल्यांदा 5वी आणि 8वी हे दोन्ही वर्ग सुरू केले. दोघं जण एकमेकांची अशी मागे पुढे चालायची. पहिल्या तासाला सर गेले तर त्यानंतर तिकडच्या 8वीच्या वर्गाला मी तर 5वीच्या वर्गाला सर असे जायचे नाही. असे करत करत आम्ही ती शाळा सुरू केली. नंतर आमच्यासोबत एक रिटायर शिक्षक म्हणून मुख्याध्यापक होते, परंतु दिवसभर टीचिंगचं काम करायचं. नंतर सरांना तर अनेक जबाबदाऱ्या त्यांना होत्याच आणि ही जबाबदारी साहेबांनी दिल्यामुळे विशेष होती की आम्ही ती शाळा नावलौकिकाला नेणं, ती जबाबदारी पार पडणं हे आवश्यक होतं. असा आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. रावेर शहरात सोने आणि चांदीचे दागिने मिळण्याचे विश्वासार्ह ठिकाण म्हणजे जळगावकरांचे श्री मयूर ज्वेलर्स. जळगावकरांचे श्री मयूर ज्वेलर्स नवीन सोन्या चांदीची खरेदी, सोन्या चांदीचे तयार दागिने आणि विविध प्रकारच्या आकर्षक डिझाईनमध्ये सोन्या चांदीचे दागिने पुन्हा नव्याने तयार करण्यासाठी अवश्य भेट द्या. सराफ बाजार, डॉक्टर हेडगेवार चौक, रावेर. प्रोप्रायटर मयूर सोनार. मॅडम, शिक्षिका म्हणून तुमची सुरुवात उदळीमध्ये झाली, परंतु तुम्ही आता इथं अध्यापक विद्यालय खिरोदा इथं प्राचार्य आहात, तर तिथून इकडे कसे आलात तुम्ही? बरोबर आहे. मी अध्यापक विद्यालयामध्ये इथे ज्या वेळेस DEDला आले तर मला खरं तर साहेबांच्या आशीर्वादानेच आलेली आहे. साहेबांनी माझं काम पाहिलं की ही अतिशय चांगलं काम करू शकते. आतापर्यंत तू विद्यार्थ्यांना घडवलं, आता तू शिक्षकांची शिक्षिका हो, असं मला साहेबांनी त्यावेळेस सांगितलं. आणि मग मला एक इथे प्राध्यापिकेची नोकरी दिली आणि ती नोकरी मिळाल्यानंतर मग एक विविध उपक्रम, तसं पाहिलं तर खिरोदा ही ज्ञानाची पंढरी म्हटलेलं आहे आणि या पंढरीमध्ये शिक्षक तयार करण्याचंच, उत्कृष्ट शिक्षक तयार व्हावं यासाठीच खूप मोठा यंत्रणा इथे
राबवली जाते. D.Ed असेल, B.Ed असेल, नंतर सप्तकूट असेल, या शाखांमधून शिक्षकांना चांगलं कसं घडवला जाईल आणि चांगला शिक्षक कसा निर्माण होईल आणि तो राष्ट्रासाठी कसा उपयुक्त ठरेल, यासाठी शिक्षकांचं उत्कृष्ट शिक्षक घडवण्याचं कार्य या शाखेमध्ये आम्ही करत आहोत. आणि इथे मग हे अध्यापक विद्यालयात आल्यापासून वेगवेगळे उपक्रम राबवणं, तसं पाहिलं तर अगोदरपासूनच या संस्थेचं खूप मोठं नावलौकिक आहे. आणि किरोद्याचा D.Ed शिक्षक म्हटला की तो कुठेही एक हिऱ्याच्या पैलूसारखा उमटून उठतो आणि तो आत्मविश्वासाने काम सुद्धा करतो. आणि म्हणून अशा या शाखेमध्ये मला नोकरी करायची संधी पण मिळाली आणि विविध उपक्रम सुद्धा राबवण्याची संधी मिळाली. विविध उपक्रम राबवत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकाचा जो पैलू आहे, जो आत्मा आहे, ते म्हणजे अध्यापन. अध्यापन हे उत्कृष्ट झालं पाहिजे आणि एक अध्यापनाच्या माध्यमातून शिक्षकाचं व्यक्तिमत्व जे आहे, व्यक्तिमत्व विकास हा चांगल्या पद्धतीने समाजापर्यंत पोहोचला जावा, या दृष्टीने त्याला वेगवेगळ्या अध्यापन पद्धती कळाव्या. वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीची रचनेतून त्याला चांगलं अध्यापन करता यावं, यासाठी विविध उपक्रम राबवले गेले. कोणते उपक्रम मग त्या संदर्भात तुम्ही आपल्याला त्याचा काही उल्लेख करता येईल का? हो, तर त्यामध्ये छात्र शिक्षक सेवा काळ आहे, अंतर्वासिता आहे, व्यक्तिमत्व विकास शिबिर आहे. व्यक्तिमत्व शिबिरातून तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्याचं सर्वात महत्त्वाचं इथे उपक्रम राबवले जातात. नंतर एक संस्थेचा एक चांगला उपक्रम आहे झेप उत्कृष्टतेकडे. या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण परिसरामधील जे काही चांगले उपक्रम राबवले जात असतील त्याचा एक अहवाल तयार केला जातो. तो सर्व संस्था पदाधिकारी आणि सर्व संस्थेचे जे शिक्षक असतात त्यांच्यासमोर सादर केला जातो. आणि त्या माध्यमातून मग आणखी काही चांगलं करता येईल का, आणखी काही वेगवेगळे उपक्रम राबवता येईल का, अशा पद्धतीने विचार केला जातो. आणि इतरांपेक्षा आपण वेगळं कसं आणखी करू शकू, हा एक विचार घेऊन पुन्हा आणखी ते वेगळे उपक्रम त्या उपक्रमामध्ये कडे वळलं जात असतं. मॅडम, खिरोदाचं जे B.Ed कॉलेज किंवा D.Ed कॉलेज आहे, इथं पदवी किंवा पदविका घेतलेला एखादा विद्यार्थी, म्हणजे इथले शिक्षक आपण त्याला म्हणतो, तो महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात गेला आणि कुठेतरी त्याला नोकरीसाठी अर्ज केला तर त्याला प्राधान्य दिलं जातं. इतकं दर्जेदार शिक्षक आपण इथं घडवतो. पण हे घडवत असताना आणखी पण काही उपक्रम जे असतील पाठांचे किंवा अन्य, आपण कसे त्याच्याकडून करून घेतो, तर ते पण मला सांगा. याच्यामध्ये पाठ घेत असताना पाठाचे वेगवेगळे प्रकार असतात. मग ABL ही एक पद्धती आहे की ती शिक्षण क्षेत्राला एक नवीन संजीवनी मिळालेली आहे. ABL म्हणजेच ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, कृतीयुक्त अध्यापन. विद्यार्थ्यांना कृतीयुक्त पद्धतीने जर अध्यापन केलं तर ते अधिक प्रभावी आणि परिणामकारक होतं. म्हणून त्या दृष्टीने ही ABL पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणं. नंतर ज्ञानरचनावादी पद्धती आहे. ज्ञानरचनावादी पद्धती काय, तर विद्यार्थ्याच्या ज्ञानाची रचना तो स्वतः करतो आणि म्हणून त्याच्या ज्ञानाचा उपयोग याच्यामध्ये वापरायचा आणि विविध पाठ घटकांच्या माध्यमातून ते ज्ञानाची रचना करायची. ICT आहे. नंतर अध्यापन प्रतिमाने आहेत. यासारख्या या पाठांच्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना जर अध्यापन केलं तर ते अधिकाधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरतं. सीका 9 पैसा per kilometer. Heavy telescopic suspension, robust and sturdy design, eco-friendly and zero maintenance. Sika electric bike. Feel the emotion. अध्यापक विद्यालयामध्ये ती पर्यावरण पूरक कार्यक्रम म्हणून एक गणपतीची तयार करण्याची कार्यशाळा घेतली आणि आम्ही बघितलं फोटोमध्ये वगैरे की खूप तिथल्या त्या अध्यापक विद्यार्थी आहेत, त्यांनी खूप छान गणपती स्वतः तयार केला त्यांच्या हाताने. कशी सुचली कल्पना, किती विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यात? हो, तर या गणपती शाळूच्या मातीपासून गणपती तयार करणे ही एक कार्यशाळा. या कार्यशाळेमध्ये जवळजवळ 120 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. अरे वा. तर कार्यशाळा घेण्यामागचा उद्देश हाच होता की त्या विद्यार्थ्यांना जर अशा प्रकारचं बेसिक ज्ञान, अशा प्रकारची कलाकृती जर तयार करता आली तर तो सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना अशी कलाकृती तयार करून घेईल. आणि त्यामुळे ही कल्पना सुचल्यामुळे आम्ही प्रत्यक्षात शाळूच्या मातीपासून गणपती तयार करणे ही कार्यशाळा घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांना
वेगवेगळ्या ह्या कलाकृतीचा आनंद सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे मिळाला आणि त्यातून एक सुंदर अशी कलाविष्कार तयार झाला, ती म्हणजे शाडूच्या मातीपासून गणपती तयार करणे. पर्यावरणपूरक असा हा उपक्रम आम्ही राबवला, तो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे त्यांना मिळावं म्हणून. मॅडम, याच वर्षीच्या जून महिन्यामध्ये आपण प्राचार्य पदाचा पण पदभार यावर्षी या अध्यापक विद्यालयाचा स्वीकारला आहे. काय नेमकं नवीन ऍक्टिव्हिटी राबवलं तुम्ही? काय यानंतर जून महिन्यापासून काय काय केलं जरा उपक्रम ते आपल्या दर्शकांना सांगा. हां, प्राचार्य पदाचा पदभार घेतल्यानंतर 8 जुलैला पूज्य बाळासाहेब चौधरी यांची पुण्यतिथी असते आणि त्या निमित्ताने 101 झाडं लावायचा संकल्प घेतला आणि हा संकल्प त्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला 1 झाड द्यायचं आणि ते झाड देऊन ते लावायचं. मग आदरणीय संस्थेच्या उपसचिव डॉक्टर अरुणाताई चौधरी यांच्या हस्ते, युवा नेते धनंजय दादा यांच्या हस्ते हे झाडं आम्ही लावली. ह्या वृक्षरोपणाचा हा सोहळा जो आहे तो 8 जुलैला साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही पार पाडला. त्यानंतर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हा एक उपक्रम घेतला नाविन्यपूर्ण, की त्यामध्ये विद्यार्थी डीएड तर होतो, परंतु डीएड झाल्यानंतर त्याला नुसती डिग्री घेऊन काही फायदा नाही, तो टीईटी झाल्याशिवाय कुठे नोकरीला लागू शकत नाही आणि म्हणून टीईटीचं मार्गदर्शन शुक्रवार शनिवार आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो. त्यानंतर आम्ही एक चांगला असा उपक्रम राबवला, तो म्हणजे छात्राध्यापकांचं समुपदेशन. तर डॉक्टर आरतीताई चौधरी ह्या एक समुपदेशक आहेत आणि मला ते कळालं की यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या असतात, मुलींच्या काही समस्या वेगळ्या असतात, काही विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेलेले असतात किंवा त्यांना कौटुंबिक अडचणी असतात, आर्थिक समस्या असतात, शिक्षणाच्या समस्या असतात. मग या समस्या सोडवण्यासाठी एक छात्राध्यापकांचं समुपदेशन म्हणून एक कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेच्या माध्यमातून 120 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आणि त्या ज्या मुली आहेत त्या मुली खरोखर समुपदेशनानंतर त्यांची चर्चा ज्यावेळी झाली तेवढ्या फ्री झाल्या की मॅडम आणखी समुपदेशन अशा पद्धतीने घेतले पाहिजे आणि आम्हाला यातून कसा मार्ग काढायचा, समस्या निर्माण झाली तर त्यातून कसा मार्ग काढावा हे यातून आम्हाला याचा चांगल्या पद्धतीने फायदा झाला. हे एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले गेले. रावेर नगर परिषद रावेर जाहीर आवाहन. आपल्या घरी आणि परिसरात स्वच्छता राखा. घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करा. स्वच्छता पाळा, निरोगी राहा. तसेच सौर ऊर्जेचा वापर करा. होम कंपोस्टिंग करा. ई वाहन वापरा. रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. वृक्ष लागवड करा. तसेच पर्यावरणपूरक उत्सव साजरे करा. असे आवाहन मुख्याधिकारी नगरपालिका रावेर यांनी केले आहे. स्वच्छता पाळा, निरोगी राहा. शिक्षिका म्हणून इथं काम करत असताना आपण मधल्या काळामध्ये राजकारणात पण प्रवेश केला आणि रावेर पंचायत समितीच्या सदस्य म्हणून पण आपण सक्रिय काम केलं. कसा राजकारणात प्रवेश झाला आणि नेमकं कोणती महत्त्वाची कामं केली ती पण सांगा. पंचायत समिती सदस्य म्हणून मला संधी मिळाली ती आदरणीय आपल्या रावेर तालुक्याचे आमदार श्रीदादा चौधरी यांच्यामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रेरणेतूनच ही संधी मिळाली. आणि मग ही संधी मिळाल्यानंतर मी पंचायत समितीमध्ये माझी तसं पाहिलं तर कोरी पाटी होती राजकारणातली, कारण शिक्षण क्षेत्रातून एकदम तिकडे बदल झाल्यामुळे तिकडे गेल्यामुळे की कामं कशी करता येतील. पण पहिल्यांदा जेव्हा मासिक मीटिंग होती तर त्या मासिक मीटिंगच्या वेळेस मला माझे पती यांनी सांगितलं की तू आता पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आली आहे, ही जबाबदारी तुला दिलेली आहे, तर ही जबाबदारी आता तुलाच पार पाडायची आहे. माझी अपेक्षा करायची नाही की मी तुझ्यासोबत येईल. आणि म्हणून मग मी त्या दिवसापासूनच एक अभ्यासपूर्ण अशा पद्धतीने आपली मासिक मीटिंग ज्या वेळेस असेल तर त्या मासिक मीटिंगच्या वेळेस तिथे गेल्यानंतर तो जो अजेंडा असायचा त्या अजेंड्यावरून जे काही विषय असायचे, वीज समस्या असेल, एसटीची समस्या असेल, काही अडचणी असतील तर त्या समस्या मी सोडवत गेले. तर मला इथे एक असा फायदा झाला की शिक्षण असल्यामुळे किंवा एक सुशिक्षितपणा असल्यामुळे, विचार असल्यामुळे मी ही जी मीटिंग आहे ही मीटिंग चांगल्या पद्धतीने हँडल करू शकले
असं समाधान मला आहे. याची कामं करत असताना मग यामध्ये सेस फंडाची काही कामे असतील ती वेगवेगळ्या माझ्या मतदारसंघामध्ये ती कामं केली. गटारीचं रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण असेल, कुठे फ्लेवर बाग असतील, कुठे बाग दिले गेले, असे माझ्या मतदारसंघामध्ये जी जी कामं होती ती विकास कामं मी केलेली आहे. त्याच्यानंतर तळागाळातील लोकांपर्यंत या प्रशासकीय योजना पोहोचवाव्या. मग त्यामध्ये घरकुलं असतील, घरकुलाच्या बाबतीत लोकांच्या अनेक समस्या होत्या, त्या समस्यासुद्धा सोडवण्याचा प्रयत्न केला. नंतर जे काही या तळागाळातील जे काही लोक होते किंवा SC ST या लोकांना सेस फंडातून मिळणाऱ्या ज्या काही वस्तू होत्या त्या वस्तूसुद्धा त्यांना उपलब्ध करून दिल्या. माझ्या सेस फंडामधून अपंग दिव्यांगांसाठी ज्या काही वस्तू मिळत होत्या त्यासुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. आणि असे अनेक कामं मी या पंचायत समिती सदस्य असताना केलेले आहे, या माध्यमातून केले आहेत. बचत विशेष करून इथे उल्लेख करून असं सांगायचं म्हटलं की महिलांसाठी बचत गट, तर महिलांसाठी बचत गट तर स्थापन केलेलेच आहे शासनाने, परंतु या बचत गटामार्फत असणाऱ्या ज्या काही योजना आहेत या योजनांची त्यांना पूर्णपणे माहिती होणं, त्यांना माहिती देणं, हा सुद्धा एक उपक्रम राबवला. ग्रामसंघाची मिटिंग ज्यावेळेस असायची त्यावेळेस महिलांना याच्याविषयी मार्गदर्शन करणं की तुम्ही या छोट्या छोट्या उद्योगाच्या माध्यमातून स्वतः उभ्या राहा, स्वतःच्या पायावर उभे राहा, यातून बँकेच्या मार्फत एखादं कर्ज घ्या आणि त्या कर्जाच्या माध्यमातून छोटे उद्योग करून आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावे, असे वेगवेगळे वैविध्यपूर्ण उपक्रम. एक उल्लेखनीय बाब अशी सांगावीशी वाटते की ज्या वेळेस आमच्या पंचायत समितीमध्ये असमान निधी वाटपावरून काही गोष्टी निर्माण झाल्या, असमान निधी आम्हाला मिळाला, तर आम्ही विरोधी सदस्य असल्यामुळे, पक्षनेते असल्यामुळे आम्हाला हा निधी त्यांनी दिला नाही. आणि मग त्यामुळे त्याचा फायदा म्हणजे शिक्षणाचा असा फायदा झाला की मी शिक्षण घेतलेलं असल्यामुळे मला ह्या असमान निधीचं एक खंत वाटत होती. आणि जेव्हा मी ऑनलाईन आराखडा पाहिला त्या आराखड्यामध्ये आम्हाला निधीच नाही असं समजल्यावर मी तो निधी मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला. याचा फायदा असा झाला की आम्हाला सर्वांना सर्व पंचायत आम्ही जे सदस्य होतो पंचायत समितीचे विरोधी त्या सदस्यांना सर्वांना हा समान निधी त्यानंतर मिळाला, पण संघर्षातून मिळाला. आणि विशेष सांगावंसं वाटतं तर संघर्ष केव्हा करतो मनुष्य की जेव्हा त्याला विचार असतात, त्याचं शिक्षण असतं तेव्हाच. आणि माझं शिक्षण असल्यामुळे मला एक महिला प्रतिनिधीमधून याचा फायदा चांगला झालेला आहे. आणि दुसरी एक गोष्ट सांगावीशी नमूद करावीशी वाटते की एक महिला प्रतिनिधी म्हणून मी निवडून आले, पण माझ्या पतींनी कधीही माझ्या या कामामध्ये हस्तक्षेप केला नाही किंवा लुडबुडसुद्धा केली नाही की तू सदस्य आहे मग मी कधी BDO मॅडमला बोलेल किंवा कोणाला बोललं किंवा कोणत्या अधिकाऱ्यांना बोललं असं त्यांच्या हातून कधीच झालेलं नाही, कारण त्यांनाच एवढा कामाचा व्याप होता. आणि त्यामुळे त्यांनी कधीही मला या पंचायत समितीच्या कामामध्ये अशी हस्तक्षेप केलेला नाही. की त्यांनी म्हटलं की तू निवडून आलेली आहे, तूच तुझ्या कामाची जबाबदारी तू स्वतः स्वीकारली मला वाटतं त्या 5 वर्षामध्ये सर कधी पंचायत समितीत कधी आले असं पण मी बघितलं नाही कधी. नाही सर कधीच झाले नाही पंचायत समितीमध्ये. आणि त्यांनी कधीच असं म्हटलं नाही की मी तुझा पंचायत समिती सदस्य म्हणून मी तुझा नवरा आहे आणि मी तिथे यांना सांगेल आणि असं करेल, असा त्याचा पदाचा कधी गैरवापर त्यांनी केला नाही. आपण इतरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तसं पाहिलं तर दुसऱ्यांचे जे पती होते ते तिथे यायचे, ते अधिकाऱ्यांशी चर्चा करायचे, निधी ठरवायचे, पण सरांच्या बाबतीत असं काही कधी घडलं नाही. आणि सरांनी पूर्णपणे माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला पात्र ठरवून मी माझं काम चांगलं स्वतंत्रपणे करू शकली. एक प्रतिनिधीमधून चांगलं काम करण्याचं समाधान मला आज आहे. मॅडम, या सगळ्या शैक्षणिक धावपळीमध्ये आपण एक पुस्तक पण काहीतरी लिहिलंय, त्याच्या पण माहिती सांगा, आणखी काय काय लेखन केलंय आपण? हो, मी महिलांसाठी एक चांगलं लेखन व्हावं म्हणून युग तपस्विनी सावित्रीबाई फुले या पुस्तकाचं लेखन केलं की ते माझ्या छात्राध्यापकांना अधिक उपयुक्त ठरेल या दृष्टीने. नंतर एक आदर्श परिपाठ म्हणून एक छोटीशी पुस्तिका तयार केली
की चांगला परिपाठ घेता आला पाहिजे म्हणून आमच्या छात्राध्यापकांसाठीच ते सुद्धा पुस्तक तयार केलेलं आहे. आणि मधून मधून प्रसंगानुरूप काही वृत्तपत्रांमध्ये काही लेखन सुद्धा केलेलं आहे. आणि त्यानंतर मग माझा PhDचा विषय आहे भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता चा तुलनात्मक अभ्यास. तर हे सुद्धा एक पुस्तक लेखन मी सध्या हाती घेतलेलं आहे. ते कार्य माझं अजून सुरू आहे. तर असं हे पुस्तक लेखनाचं कार्य माझं आतापर्यंत लेखन माझं झालेलं आहे. अनेक पेपरांमध्ये प्रेझेंटेशन सुद्धा केलेलं आहे. संशोधनात्मक पेपर सुद्धा रिसर्च पेपर प्रसिद्ध केलेलं आहे. मॅडम, गेल्या 35 वर्षापासून आपल्या बोरुले कुटुंबाची या खिरोद्याच्या भूमीमध्ये शैक्षणिक क्षेत्रात एक वाटचाल आपण सगळे तुमच्या मुलाखतीतून बघतो आहोत. मग सगळ्या या वाटचालीमध्ये, एवढ्या सगळ्या धावपळीमध्ये कोणाकोणाचं मार्गदर्शन आणि मदत मिळत राहते तुम्हाला? मार्गदर्शनाच्या बाबतीत म्हटलं तर श्रद्धेय लोकसेवक मधुकरराव चौधरी यांचं पहिल्यापासून मला मार्गदर्शन मिळालं. स्वर्गवासी कुसुमताई चौधरी या माझ्या प्राध्यापिका असल्यामुळे, गुरु असल्यामुळे त्यांचं सुद्धा मार्गदर्शन मला अगोदरपासून मिळालं. आणि त्यांच्या संस्कारामध्ये आणि त्यांच्या जडणघडणीमध्ये माझं व्यक्तिमत्व हे घडत गेलं. त्यानंतर दादांचं मार्गदर्शन नेहमी मिळत असतं. आदरणीय श्री दादा चौधरी यांचंही मार्गदर्शन नेहमी मिळत असतं. नंतर माझे खरं प्रेरणादायी किंवा खरे मार्गदर्शन आणि मला घडवणारे म्हणजे माझे पती आहेत, की सतत वेळोवेळी त्यांचंही मार्गदर्शन मला मिळत असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं कुटुंब. माझ्या कुटुंबामध्ये 2 मुलं, 2 सुना आणि नाती आहेत. तर हर्षल आणि मुकेश हे दोघी मुलं, यांची सतत नेहमी मला मदत असते. नंतर सुनासुद्धा चांगल्या पद्धतीने मला मदत करतात. आणि यशश्री, प्रेरिता, तन्वी ह्या तिघी नाती आहेत. आणि या कुटुंबामध्ये मग मला सर्व मदत करत असल्यामुळे माझं काम हे चांगल्या पद्धतीने मला. याशिवाय आणखी आमचा मधुस्नेह परिवार याचा संपूर्ण कार्यकर्ता जो परिवार आहे याचं सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन नेहमी मिळत असतं. त्यांची मदत सुद्धा चांगली मिळत असते. आणि माझ्या अध्यापक विद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी यांचं सुद्धा मला चांगल्या पद्धतीने उत्तम प्रकारे सहकार्य नेहमी सदैव माझ्या कामामध्ये मिळत असतं. मॅडम, आपण एक अध्यापक विद्यालयाच्या शिक्षिका आणि आता प्राचार्या म्हणून असंख्य शेकडो विद्यार्थी, शिक्षक आपल्या हातून घडले असतील आणि घडत आहेत. अशा सगळ्या विद्यार्थिनींना, पालकांना आपण काय संदेश या निमित्तानं द्याल? सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना हा संदेश देऊ इच्छिते की सर्व महिलांनी शिकलं पाहिजे. याचं कारण असं की एक महिला शिकली तर एक कुटुंब सुधारतं. आणि एक कुटुंब सुधारलं की समाज सुधारतो. हे महत्त्वाचं, हे ब्रीद महत्त्वाचं आहे. आणि म्हणून महिलांनी शिकलं पाहिजे, महिलांनी पुढे आलं पाहिजे. कारण आज 50% महिला आपल्या देशामध्ये आहे. आणि महिलांनी यामध्ये शिक्षण घेतलं तर त्या राष्ट्राची निर्मिती चांगल्या पद्धतीने करू शकतील, राष्ट्र चांगलं घडवू शकतील, आपल्या मुलांना चांगलं घडवू शकतील. आणि म्हणून मुलींनो, शिका, सवरा, पुढे जा आणि आपलं उत्तुंग व्यक्तिमत्व घडवा, हाच संदेश मी देऊ इच्छिते. मुलींनो, आपण शिका हा संदेश मी दिला. परंतु आपल्या या परिसरामध्ये एक दर्जेदार असं D.Ed कॉलेज आहे. आणि या कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन घ्या आणि D.Ed हे शिक्षण पूर्ण करा. आपल्या कुटुंबासाठी आपलं D.Ed शिक्षण पूर्ण करणं हे खूप आवश्यक आहे. आणि यातून तुम्ही आपलं कुटुंब चांगलं घडवा, आपली मुलं चांगली घडवा. D.Ed शिक्षण हे इतकं चांगलं आहे की आपण आपल्या राष्ट्राचा पण विकास करू शकतात, आपल्या देशाचा पण चांगल्या पद्धतीने विकास करू शकतात आणि आपल्या कुटुंबाच्याही दृष्टीने विचार करू शकतात. म्हणून D.Edला ॲडमिशन घ्या, हाच संदेश मी या नवरात्री निमित्त आपल्या सर्वांना देऊ इच्छिते. असं म्हणतात की शिकलेली आई घरादाराला पुढे नेईल. हीच उक्ती सार्थ ठरवणाऱ्या आमच्या वहिनी प्रतिभाताई बोरोले ज्यांच्याशी आपण चर्चा केली, संवाद पाहिला आपण त्यांचा. आणि D.Ed पासून तर थेट PhD सारख्या शिक्षण क्षेत्रातल्या सर्वोच्च डिग्रीपर्यंत त्यांनी त्या पदवी मिळवल्या. आणि समर्थपणे आपलं घरच नाही तर आज एक अध्यापक विद्यालय देखील त्या चालवत आहात. मॅडम, आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपण वेळ दिलात नवरात्री असून सुद्धा आणि श्रोत्यांशी संवाद साधला, त्याबद्दल आपलं रावेर मीडियाच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार मानतो. नमस्कार.
नारी शक्तीच्या प्रेरणादायी कथा या आपलं रावेर मीडियाच्या माध्यमातून नवरात्री निमित्त आपण सुरू केलेल्या विशेष मालिकेचा अखेरचा भाग आपण बघितलात. अशाच उत्कृष्ट मालिका किंवा अशा मुलाखती बघण्यासाठी आपण आपलं रावेर मीडिया हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार.